नमस्कार मित्रांनो, आपण स्टेट बोर्डाच्या अल्जेब्राच्या चॅप्टरमधलं 10th स्टँडर्डमधलं पेज नंबर 25 नंबरचं एक्झाम्पल बघून आहोत. एक्झाम्पल कठीण आहे आणि एक्झाम्पल रिलेटेड टू 3 डिजिट नंबर. एक्झाम्पल रिलेटेड टू 3 डिजिट नंबर. 3 डिजिट नंबर मध्ये स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर म्हटल्यानंतर कोणता येईल? दॅट इज द 100. कोणता आहे? 100. आणि लार्जेस्ट 3 डिजिट नंबर म्हटलं तर 999. मग आपण या ठिकाणी 3 अंकी संख्या जर का विचारात घेतली, आपण एक कन्सिडर करू 1 2 9. Here, this 9 is called as unit place. 9 ला काय म्हणतात? युनिट्स प्लेस. दुसरा पॉइंट याला म्हणतात टेन्स प्लेस आणि याला म्हणतात 100 प्लेस. मग समजा मी आता या ठिकाणी एक नंबर कन्सिडर केला की हा 5 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे. तर तो नंबर मला कसा काढायचा? हा नंबर जर का मला काढायचा असेल, आता लाईन हे विसरून जा, हे जर का काढायचं असेल तर 100 into 5 प्लस 2 into 10 प्लेस म्हणून 10 प्लस 1 into 3. तो नंबर काढण्यासाठी मला काय करावं लागेल? 100 into 5, 2 into 10, 1 into 3. In this example, we have given that it is the 3-digit number. It is the 3-digit number. So मी एक्झाम्पल सुरुवातीला कोणतंही वाचत नाही. मी या ठिकाणी कन्सिडर करतो लेट द युनिट्स प्लेस इज इक्वल टू a, tens place is equal to b, hundred place is equal to c. Therefore, original number काय 100 into c plus 10 into b plus a. We get 100c plus 10b plus a. Here in this example there are 3 variables. Equation मध्ये जर का 3 व्हेरिएबल्स असतील ते इक्वेशन सॉल्व्ह करायला कठीण जाणार आहे. या एक्झाम्पल पूर्ण वाचल्याच्या नंतर आपल्याला असं शोधायचं आहे की काही कंडिशन आहे का which is related to 3 digit. So 3 digit number is equal to the 17 times sum of its digits. एखादा अंक जर का मी विचारात घेतला 3 डिजिट नंबर 5 2 3, या 3 डिजिट मधल्या सम ऑफ इट्स डिजिट्स, कोणता आहे डिजिट्स? 5, दुसरा 2, तिसरा, यांची सम ऑफ इट्स डिजिट्स म्हटलं तर 5 plus 2 plus 3. इट इज कॉल्ड एज सम ऑफ 3 डिजिट नंबर. याला काय म्हणतात? सम ऑफ 3 डिजिट नंबर. हा जो नंबर आहे हा कसा आहे? 17 टाइम्स सम ऑफ इट्स डिजिट. ही पहिली कंडिशन. दुसरी, इफ द डिजिट्स आर रिव्हर्स्ड, उलटा पालट केली तर हा इथे जाईल आणि हा a हा इथे. डिजिट्स आर रिव्हर्स, हा नंबर उलटा पालट होऊन जाईल. तिसरी कंडिशन आहे, मी दुसरी कंडिशन बाजूला ठेवून राहिलो. ऑल्सो द सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट्स. 1 2 3 हा नंबर घेतला तर 1 आणि 3 आर कॉल्ड ॲज काय म्हणतात त्याला? एक्स्ट्रीम डिजिट्स. मग या ठिकाणी दीज आर, हे दोन जे झाले यांना काय म्हणायचं आहे?
एक्स्ट्रीम डिजिट. काय म्हणतो तो? तिसरी कंडिशन याला उदाहरणात दे. द सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट इज म्हणजे इज इक्वल टू a plus c is equal to the is less than the middle digit by unity. The sum of extreme digit is less than middle digit according to first condition. Condition मागे पुढे होऊन राहिले. According to first condition, the sum of extreme digit a plus c is means is equal to is less than unity by middle digit. It is the middle digit. म्हणजे याच्यापेक्षा एकने कमी, मग याच्यापेक्षा एकने कमी म्हणून b - 1. मग इथे जे तीन व्हेरिएबल होते त्यातला b जाऊ शकतो. कसा जाईल? b ची किंमत निघून जाईल इन टर्म्स ऑफ a plus c. मग a plus c plus 1 plus b. Put b is equal to a plus c plus 1 in original number. Therefore, original number is equal to 100c plus 10 in bracket a plus c plus 1 plus a. काय केलं या ठिकाणी मी? हा जो b आहे या b ची किंमत मी काय ठेवून आलो? हा b च्या ऐवजी हा b ठेवून आलो. वी गेट काय 100c 10 into a 10a 10 into c 10c 10 into 1 10 plus a. now like terms शोधायचे. a ची टर्म आधी लिहितो. वी गेट 11a 110c plus 10. हा काय झाला तुमचा? हा झाला तुमचा ओरिजिनल नंबर. आणि हा ओरिजिनल नंबर तुम्हाला काढायचा आहे. मग आता ओरिजिनल नंबर काढण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला a b c माहित पाहिजे होतं. आता काय माहित पाहिजे? फक्त a and c. आता काय माहित पाहिजे? फक्त a and c हे दोनच व्हेरिएबल तुम्हाला माहिती पाहिजे. कंटिन्यू करू आपण. पहिली कंडिशन होती अकॉर्डिंग टू, तिला सेकंड कंडिशन म्हणून द 3 डिजिट नंबर कोणता आहे? 11a plus 10 is 17 times म्हणजे into 17 times sum of its digits. आता सांगितलं sum of its digits काय? a plus b plus c, a plus b plus c. so 17 into a plus 17c. आता याच्या ठिकाणी b दिसून आला, तो b हा न घेता आता तुम्हाला जो मिडल डिजिट घ्यायचा आहे या ठिकाणी. therefore tens place is equal to b is equal to a plus c plus 1. जेणेकरून एक्झाम्पल सोडवायला सोपं जाईल. आता तुमचा b कुठेही दिसणार नाही. जिथे जिथे b येतो तिथे तिथे तुम्हाला काय करायचं आहे? a plus c plus 1 घ्यायचं आहे. मी इथे थोडंसं करेक्शन करतो, b काढून टाकतो. b ची किंमत काय? a plus b plus 1 a plus c plus 1 plus 17 टाइम्स. कोणता आला? हा b नको, हा आणि हा a plus c हे आहे इज इक्वल टू 17 a plus a 2a c plus c 2c plus 1
मल्टिप्लिकेशन करू. इथे 11a 110c plus 10 17 into 2 34a इथे 34c plus 17 या दोन टर्म इकडे आणतो. 11a हा इथे प्लस आहे मायनस 34a. काय केलं मी या ठिकाणी a जवळ a लिहून झालो. देन 110c मायनस 34c c जवळ c इज इक्वल टू याला तिकडे नेतो 17 मायनस 10. 34 मधून 11 गेले, 4 मधून 1 गेला 3, 3 मधून 1 गेला 2 a 34 ची साइन मायनस 0 मायनस 4 6 कॅरी घेतला. इथे झाले 11 मधून 1 घेतला राहिले 10, 10 मधून 3 गेले 7 इज इक्वल टू 7. इक्वेशन 2 हे काय झालं इक्वेशन 2. आता तिसरी कंडिशन. तिसऱ्या कंडिशन मध्ये तो काय म्हणतो आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट AFT आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट्स. हे जे 3 डिजिट्स आहेत हे इंटरचेंज केले. मग या ठिकाणी असेल युनिट्स प्लेस इथे उलटा पालट होईल. हा जाईल C. नंतर मधला टेन्स प्लेस. टेन्स प्लेस हा B कडे पाहायचं नाही. काय a + c + 1 नो चेंज. आणि इथे 100 प्लेस इज इक्वल टू इथे a. Therefore न्यू नंबर काय येईल 100a plus 10 in bracket a plus c plus 1 plus c. न्यू नंबर आपल्याला काढण्यासाठी काय करायचं आहे हा ब्रॅकेट सिम्प्लिफाइड करू. 100a या ब्रॅकेट ला मल्टिप्लाय करतो 10 into a 10a plus 10c plus 10 into 1 10 plus c. We get 110a 10c plus 1c 11c plus 10 हा झाला न्यू नंबर. आता काय म्हणतो तो तिसरी कंडिशन वाचून झालो मी. तिसरी कंडिशन पाहिजे इफ द डिजिट्स आर रिव्हर्स्ड. इफ द डिजिट्स आर रिव्हर्स्ड. रिव्हर्स केले म्हणजे डिजिट्सची उलटापालट केली. युनिट्स प्लेस टेन्स युनिट्स प्लेस हा हंड्रेड्स प्लेसला गेला आणि हंड्रेड प्लेस कुठे कुठे आला टेन्स प्लेसला. If the digits are reversed, the new number is according to third condition. According to third condition, हा जो नंबर है, if the digits are reversed, the new number is म्हणजे equal to new number 110a plus 11c plus 10 is 198 more than old number. Is 198 more than 198 more than more म्हणजे प्लस ओरिजिनल नंबर पेक्षा 198 ने मोठा. ओरिजिनल नंबर पेक्षा 198 ने मोठा. ओरिजिनल नंबर काय 11a 11a plus 110c plus 10. हा जो रिव्हर्स केल्याच्या नंतर जो नंबर मिळाला
रिवर्स केल्याच्यानंतर हा न्यू नंबर, हा ओरिजिनल नंबर. हा न्यू नंबर कसा आहे, याच्यापेक्षा ओरिजिनल नंबर पेक्षा 198 ने मोर दॅन 198. इथे जर का स्मॉलर असतो तर इथे मायनस केलं असतं. याला सिम्प्लिफाय करू. नाउ कलेक्ट द लाईक टर्म्स. 110 minus 11 we get 99a. 110 minus 11c, तिकडे आल्यावर प्लसचा मायनस होईल, मायनस 99c. हा 10 आणि हा 10 we get cancel is equal to 198. If we observe this equation, 198 is a multiple of 99, so divided by 99 to both sides, a minus c is equal to 198 divided by equation 2. What is equation 1? It is 1 by 2. It is equation 1. मी इथे परत लिहितो, minus 23a plus 76c is equal to 7. इक्वेशन 1. हे जवळ दिसले म्हणजे इलिमिनेशन करायला सोपं जातं. मग आता a चं इलिमिनेशन करायचं असेल तर मला या ठिकाणी याला कितीने मल्टिप्लाय करतो, 23 ने. मग फॉर इलिमिनेशन ऑफ a, इक्वेशन 2 into 23, 2 into 23, 23 into a, 23a minus 23c, 23 2s are 46, equation 3. 2 and 3 are called as equivalent equation. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन इक्विव्हॅलेंट आहे, म्हणून 2 चा विचार करायचा नाही. आता विचार करायचा याचा आणि याचा. काय करू, इथे मायनस साइन आहे, इथे प्लस साइन आहे, कोएफिशिएंट सारखा आहे. मग adding 1 and 3, adding 1 and 3 we get, डायरेक्ट करून आलो. हा याच्यातून गेला 0, 76 मधून 23 गेले, 6 मधून 3 गेले, 6 मधून 3 गेले, 3 राहिला, 7 मधून 2 गेला, इज इक्वल टू या दोघांची ऍडिशन आहे 46 plus 7 we get 53. Therefore c is equal to 1. Put c is equal to 1 in equation 2. c ची किंमत कुठे ठेवायची आहे, c ची किंमत ही 1 मध्ये ठेवायची आहे. 2 मध्ये काय होईल, a minus c is equal to 2. Therefore a minus 1 is equal to 2. Therefore a is equal to 3. a is equal to 3. Then a माहित झाला, नंतर c माहित झाला, आता b काढू. Therefore b is equal to काय होता, b ची किंमत होती a plus c plus 1. we get आपल्याला ओरिजिनल नंबर तुम्ही जसा पाहिला तर ओरिजिनल नंबर मध्ये b चं कामच नाही. मग लास्ट स्टेप कडे जाऊ. Therefore ओरिजिनल नंबर इज इक्वल टू किती आहे, 11a plus 110c plus 10. 11 into what is a 3 plus 110 into c. What is c? c is 1 plus 10. We get 33. या दोघांचं 110 plus 11 we get 3. 11 plus 1 12, 12 plus 3 153. Therefore original number is 153. परत एकदा सांगतो, there is a 3-digit number. There is a 3-digit number. 3-digit numbers, units place a
10 प्लस बी 100 प्लस सी. हा याचं 3 व्हेरिएबल असताना इक्वेशन सॉल्व्ह करता येत नाही लवकर. 2 असले तर दोनांचं कन्व्हर्शन एकामध्ये केलं तरच इक्वेशन सॉल्व्ह होतं. माझ्या डोक्यात पहिल्यापासूनच विचार सुरू झालेला आहे कोणता की बी चं कन्व्हर्शन दुसऱ्या याच्यात होतं का. तर मला वाक्य सापडलं. कोणतं वाक्य सापडलं? द मिडल डिजिट इज द सम ऑफ एक्सट्रीम डिजिट. ए प्लस सी ची ऍडिशन बी पेक्षा ओनली कमी आहे. ए प्लस सी these are called as extreme digit is smaller than middle digit by unity. Therefore a plus c is equal to b minus 1. Therefore 10 plus b is equal to a plus c plus 1. And after that we get the answer. Thank you friends.